आम्ही 3 वर्षापासून रस्ता आमचा एक शेतकऱ्याने अडवला आहे। आम्ही पूर्वीपासूनच म्हणजे आमचे आजोबा पंजोबा त्या शेतातून जात होते, पण ती आजपर्यंत आम्ही 3 वर्षापासून त्यांनी तो रस्ता अडवलेला आहे। त्यानंतर रस्ता अडवल्यानंतर आम्ही तहसीलदार मॅडमकडे अर्ज केला, तेव्हा आदेशही झाला। 15/4/2024 आदेश झाला। 19 तारखेला त्याचा अंमलबजावणी करता पोलीस कर्मचारी, मंडळाधिकारी, तलाठी आणि नायब तहसीलदार साहेब 18 तारखेला सुद्धा तेच झालं, तरी 9 तारखेला खुला झाला नाही। 18 तारखेला सुद्धा पोलीस प्रोटेक्शन, नायब तहसीलदार साबळे साहेब आणि त्या दिवशी आमचा रस्ता खुला झाला नाही। परत 20 तारखेला सुद्धा नायब तहसीलदार, पोलीस प्रोटेक्शन सहित आम्ही स्पॉटला जाऊन आमचा रस्ता मोकळा करण्यासाठी तहसीलदारचे कर्मचारी आले होते, तरी आमचा रस्ता खुला झाला नाही। आज 3 वेळेसही खुला होऊन आम्ही 3 वर्षापासून परेशान आहे। आज आमचे लेकरं, आमचे सर्व जवळपास 70% कुटुंब शेतात राहते आणि दररोज येणं जाणं करणं, ह्या मुलाला शाळेत जावं लागतं, पण त्याला रस्ता नाही आहे। आज आम्हाला उपोषणाला बसण्याकरता हा मुलगा शेतातून येता वेळेस पडला, याच्या पायाला पहा किती लागली। असे खूप अडचण आहे, पण आम्ही सतत यांच्याकडे हे करून मागणी करून बी आम्हाला रस्ता आजपर्यंत बी झाला नाही। 3 वर्षापासून परेशान आहे आम्ही। खूप निवेदनं दिले, खूप चर्चा केली, समंजसपणाने समजून घेतलं, त्यांचं ऐकलं, पण अजून बी आम्हाला रस्ता खुला करून दिला। एवढं बोलतो मॅडमला किंवा तहसील कर्मचाऱ्यांनी एवढीच अपेक्षा आहे, आम्हाला आजच्या आज रस्ता खुला केला तर बरं, नाही तर आम्ही आजपासून इथंच राहणार। जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तोपर्यंत इथून आम्ही घरी जाणार नाही। काही सांगत नाही, होकारे तर देते नसते, आज खुला करतो उद्या खुला करतो, काय मी कोणाची वाट बघतायत, कोणाचा आदेशाची वाट बघताय का, स्वतः आदेश